विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहिता संपुष्टात येताच अमरावती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील सुमारे 28 कोटी रुपयांच्या 108 विकास कामांच्या प्रक्रियेची लगबग सुरू झाली आहे। आचारसंहितेमुळे रखडलेल्या निविदा प्रक्रिया आणि प्रशासकीय कार्यवाही आता वेगाने सुरू करण्यात आली असून बांधकाम विभागात यासाठी अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले आहेत। रस्ते, इमारत बांधकाम आणि तीर्थक्षेत्र यासंबंधी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील विकास तसंच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित विविध कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे महिन्याभरापासून ही प्रक्रिया ठप्प होती। त्यामुळे तब्बल कामांच्या निविदा उघडणं ही प्रक्रिया आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानं सुरू झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामांना प्रारंभ होणार आहे। पावसाळ्यानंतर अनेक कामांना वेग देण्याचं नियोजन करण्यात आलं असून ग्रामीण भागातील विकास कामांना चालना मिळणार आहे। या कामांमुळे ग्रामीण नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसंच इतर पायाभूत सुविधांचा समावेश तसंच यामुळे रस्ते, शासकीय इमारती आणि तीर्थक्षेत्र यांचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।